राम राम भावांनो. सकाळी सकाळी फ्रेश झाल्यावर आपल्याला जायचं होतं गाडी खाली करायला. रात्री ना मी या पार्किंगमध्ये झोपलो होतो. गाड्या खूप होत्या या पार्किंगमध्ये. म्हटलं चला आता आहे ना गाडी खाली करायला घेऊन जाऊ. आलो मग या ठिकाणी गाडी खाली करायला. काल कंपनीत आहे ना मोबाईल अलाउड नसल्यामुळं मला काही तुम्हाला गाडीत काय भरलं आहे ना ते दाखवता आलं नाही. आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा माल होता गाडीत भरेल. काय 1200-1300 किलो वजन होतं फक्त. मग आले लगेच ते क्रेनवाल्यांनी मला फाटक्यात 10-15 मिनिटात गाडी खाली करून दिली. आणि आता मला जायचं होतं भरायला लोणीकंदला. आलो मग आळंदी मार्गी डायरेक्ट लोणीकंदला आल्यावर या कंपनीत आल्यावर ते मला बोलले, भाऊ गाडी रात्री 9 नंतर भरेल. म्हटलं बाबो, झाला तमाशा आता. म्हटलं चला आता असंही काही दिवसभर काम नाही, जेवण करून येऊ मस्तपैकी. इथं आलो या हॉटेलमध्ये, जेवण केलं आणि आलो कंपनीत. या गाड्या पा किती लागेल हे भरायला. त्याच्यामुळंच आपला नंबर लय लेट होता. शेवटी संध्याकाळ झाली, रात्रही झाली. मग त्यांनी आपली गाडी भरायला सुरुवात केली. आणि गाडीत माल काही नाही, 2च जनरेटर टाकायचे होते. मग त्यांनी मला ते 2 जनरेटर गाडीत टाकून दिले. 2 जनरेटर गाडीत टाकता यांनी मला इथंच वाजवले 11 इथं वाजल्यावर म्हटलं चला आता आपण निघू. मग गाडी काढली आणि आलो या इंडियन ऑइलच्या पंपावर. इथं गाडीत डिझेल टाकून घेतलं. म्हटलं आता कसं आहे, डायरेक्ट आपल्याला जेवण करायला थांबायचं आहे. आलो मी इथं आप्पाच्या डाव्यावर. इथं जेवण केलं आणि तिथून आलो डायरेक्ट संगमनेरच्या टोल नाक्यावर आल्यावर म्हटलं आता इथं थोड्या वेळ झोपून घेऊ आणि मग सकाळी उठून जाऊ. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर इथं पहिले चहा पिला आणि कोपरगाव मार्गे मी आलो डायरेक्ट मनमाडमध्ये आल्यावर आहे ना इथं गाडी लावली. मावशीचा मुलगा येत होता, त्याची वाट पाहत होतो. मग तो आला. मग आम्ही दोघं आलो डायरेक्ट या क्रेनवाल्याच्या इथं गाडी लावली. मी गाडीचा भत्ता खोलून घेतला आणि गाडी ना मोकळी करून दिली खाली करायला. त्यांनी त्यांचं काम गाडी खाली करायचं सुरू केलं. दोन्ही गाडी खाली करून दिली पटक्यान. ती 2 जनरेटर म्हणजे उतरवणं काही लय अवघड गोष्ट नाही. गाडी खाली झाल्यावर म्हटलं कसं आहे, पोचच्या पावतीवर सही शिक्का घ्यावा लागेल. इथून आहे ना मग यांच्याकडून पोचच्या पावतीवर आहे ना सही शिक्का घेतला आणि मावशीच्या पोराला म्हटलं चल बाय बाय, जातो मी आता घरी. चांदवड मार्गी आता मला जायचं आहे नाशिकला. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.